नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज पण मी घरच्या साहित्यामध्ये साडीच्या पिसापासून एक सुंदर पर्स बनवणार आहे. म्हणजे मी याचा एक कॉम्बोच बनवणार आहे. एक कॉइन पाउच आणि एक हँड पर्स. तर त्यासाठी बघा मी घरातल्या साहित्याचा उपयोग केलेला आहे. त्याच्यासाठी मी अशी एक गोणी घेतलेली आहे. शॉपिंग बॅग, गोणीचं किंवा अशा पिशवीचं तुम्ही काहीही घेऊ शकता. त्याच्यासाठी एक अस्तर लागेल फक्त आणि ह्याच्यापासून एक सुंदर हँड पर्स आणि एक कॉइन पाउच असा मी कॉम्बो बनवणार आहे. तर बघा, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. तर असेच नवीन-नवीन आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे तुम्हाला आहे ना, ह्याची नोटिफिकेशन येईल आणि माझा व्हिडिओ पहिले तुम्हाला दिसेल. तर बघा, याचं मेजरमेंट आहे, उंची आहे याची 15 इंच आणि रुंदी 9 इंच. 15 बाय 9चा असा मी एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. त्याच मापाचं आता मी ही जी पिशवी आहे ना, ह्याचीच त्याचंच एक कापून घेणार आहे. त्याच मापाची मी ती पिशवी पण आणि त्याच मापाचं एक अस्तर. तर असे 3 पीस लागणार आहेत बघा. बाकी याला काहीही लागणार नाही. आपल्याला झिप नाही लागणार आणि रनर नाही, काहीही नाही. तर एकदम साधी आणि सिंपल पद्धत आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. तर याचंच मी आता एक अस्तर पण ह्याच मापाचं कट करून घेतलेलं आहे. हे बघा, अस्तर पण कट केलेलं आहे. आता पहिले आपण काय करणार आहोत, की याला आहे ना, हे जे पिशवीचं मी जे कट केलं होतं, ती पिशवी आपण याला एकदा अटॅच करून घेणार आहोत. सर्व बाजूनी याला अटॅच करून घेऊया. सरळ ठेवूया त्याच्यावर पीस आणि याला पूर्ण साईडने आपण एकदा अटॅच करून घेणार आहोत या प्रकारे. आणि याच्या आता आपण वरती फ्लॅपसाठी थोडंसं आपण त्याला एक राऊंड शेप देणार आहोत. तर या प्रकारे बघा, एक आपण त्याला पिन लावून घेऊया म्हणजे हे सरकणार नाही. आणि आता ह्याला कोपऱ्यावरून आपण 1 इंच असं मार्क करणार आहोत. 1 इंचावर मार्क करायचं आणि तिथं आपण त्याला एक राऊंड शेप देणार आहोत. वरचा आपल्याला एक फ्लॅप तयार होऊन ह्या जागेवर जर तुम्ही राऊंड शेप नसेल तुम्हाला द्यायचा, तर तुम्ही असा त्रिकोण पण देऊ शकता. आपल्या आवडीनुसार आपण याचा शेप देऊ शकतो. तर असं आता याला कट करून घेते मी. बघा, या प्रकारे कट करून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण अस्तर अटॅच करणार आहोत. आता हे ओपन करूया आणि आता याची सरळ बाजू ठेवून ह्याच्यावरती जे आपण अस्तर कट केलं होतं त्याच मापाचं, तर ते अस्तर ठेवून घेऊया. या प्रकारे अस्तर ठेवायचं आणि याला पण सरळ बाजू ठेवायची खालच्या पिसाची आणि त्याच्यावरतून अस्तर ठेवायचं आणि आता याला पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं. फक्त खाली थोडंसं ओपन ठेवायचं जिथून आपल्याला याला पलटवायचं आहे. तर तिथं स्टिच नाही करायचं तेवढी जागा. आता हे बघा, स्टिच करून झालेलं आहे आणि आता हे मी एक्स्ट्राचं जे असेल ना ते कट करून घेते आणि मग याला आपण पलटवून घेऊया. या प्रकारचे घरगुती साहित्यामध्ये मी छान-छान पर्स व्हिडिओ पण अजून अपलोड केलेले आहेत याच्या आधी पण. ते पण तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन. आणि आता असेच मी घरगुती साहित्यामध्ये छान-छान पर्स, हँडबॅग किंवा कॉइन पाउच, छान-छान पर्स अशा मी बनवणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता हे बघा, साईडने कट करून झालेलं आहे जे एक्स्ट्राचं होतं ते. आता याला आपण जिथं आपण ओपन बाजू ठेवली होती ना, तिथून आपण याला कट देऊन घेऊया आणि मग जे आपण खाली जी ओपन बाजू ठेवली होती तिथून आपण त्याला पलटवून घेऊया व्यवस्थित. छान असा आपला एक कॉम्बो तयार होतोय बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. आता ह्या ओपन बाजूने मी आता याला व्यवस्थित पलटवून घेते. याचे काने कोपरे आपण पलटवून आणि व्यवस्थित करून घ्यायचे. एखाद्या स्केलच्या वगैरे साहित्याने आपण याला व्यवस्थित असं याचे कोपरे व्यवस्थित काढून घेऊया. बघा, ह्या प्रकारे आता मी त्याला ओपन करून घेतलेलं आहे. आणि आता जी आपण थोडंसं ठेवलं होतं
खाली, तर ते आपण त्याला असं आतमध्ये दुमतून आणि त्याला स्टिच करून घ्यायचं आणि तिथे पण आणि पूर्ण आता साईडनी त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. या प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे. आता स्टिच करून झालेलं आहे. आता आपण याला बघा, इथं आता मी 10 इंच मार्क करते. खालच्या साईडनी वरपर्यंत आपण 10 इंचावर दोन्ही साईडनी मार्क करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित येईल, ते खालीवर होणार नाही. बघा, परत दाखवते, 10 इंच आणि इकडून पण 10 इंच, म्हणजे आपण 10 इंच असं दोन्ही साईडनी घेणार आहोत. आणि आता हे आपण तिथपर्यंत, खालचा जो भाग आहे ना, तिथपर्यंत फोल्ड करायचा आहे. या प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग आता आपला हा असा वरतून फ्लॅप येईल. तर या प्रकारे बघा, आता आपण याला एकदा वेलक्रो अटॅच करून घेऊया आणि मग साईडनी त्याला स्टिच करूया, कारण आपण साईडनी आत्ता स्टिच केलं तर मग वेलक्रो लावता येणार नाही. तर या प्रकारे आता मी एकदा वेलक्रो त्याला अटॅच करून घेते. बघा, वेलक्रो अटॅच झाला. आता आपण ह्या दोन्ही साईड स्टिच करून घेणार आहोत. व्यवस्थित असं ठेवून आणि दोन्ही साईड एकदा स्टिच करून घ्यायचे आहे. स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता बघा, आपला तयार झालेली आहे हँड पर्स. आता या प्रकारे आपला हँड पर्स तयार झाली. आता याच्यावरती आपण कुठलंही शो बटन वगैरे लावू शकतो. आता माझ्याकडे हे अवेलेबल होतं, तर मग मी हेच घेतलेलं आहे. आता याला मी सुई दोऱ्याच्या सहाय्याने याला अटॅच करणार आहे, कारण त्याला खालून थोडंसं होल आहे, तर मग मी सुई दोऱ्याने त्याला अटॅच करून घेते. बघा, बटन मी लावून घेतलेलं आहे आणि आता बघा, छान अशी आपली हँड पर्स तयार झाली आहे. याच्यामध्ये आता मोबाईल, आपलं छोटंसं कॉईन पाऊच असं व्यवस्थित यात राहतं आणि मस्त आपली पर्स आपण कुठेही मस्त बाहेर घेऊन जाऊ शकतो, कुठे लग्नाला वगैरे. आणि तुमच्याकडे जर साडीमधून उरलेले असतील असे तुकडे, तर तुम्ही मॅचिंग तुमच्या साडीवर अशी पर्स शिवू शकता आणि एकदम मॅचिंग छान अशी पर्स आपली तयार होईल. तर ही पर्स कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलीस तर लाईक करा, शेअर करा. आता बघा दुसरी आयडिया. आता आपण बनवणार आहोत कॉईन पाऊच. तर कॉईन पाऊच बनवण्यासाठी पण एकदम छोटासा तुकडा पाहिजे. बघा, जास्त कापडाची गरज नाही आपल्याला, एकदम छोटासा. तर बघा, 8 इंच याची उंची घेतलेली आहे आणि रुंदी आहे याची 5 इंच. 8 बाय 5चा असा छोटासा तुकडा घेतलेला आहे. त्याच मापाचं आपण गोणीचं पण कापून घेतलेलं आहे आणि अस्तर कापून घेतलेलं आहे आणि 5 इंचाची आपल्याला याला झिप लागेल आणि एक रनर लागेल. बस एवढंच साहित्य त्याला लागेल आणि खूप कमी वेळेत हे पाऊच तयार होतं. याला जास्त वेळ पण लागत नाही. आता काय करायचं आहे, जे आपला गोणीचा तुकडा आहे ना, त्याला आपण हे मेन फॅब्रिक आहे ना आपलं साडीचं, ते असं अटॅच करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावरती झिप ठेवायची आहे. कोणत्या एका साईडने आपण अशी उलटी झिप ठेवायची, त्याच्यावरती अस्तर ठेवायचे आणि याला स्टिच करायचं. स्टिच करून असं पलटवून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. या प्रकारे आता काय करायचं, जो खालचा भाग आहे ना, तो असा वरती त्याच्यावर ठेवायचा आणि अस्तर खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि याला पण स्टिच करून घ्यायचे. आता आपण झिप ओपन करून घेऊया इथून. बघा, झिप ओपन करून घेतली की ह्या साईडने पण आपण त्याला दाबटीप देऊन घेणार आहोत. दाबटीप देऊन घेते आणि रनर पण होऊन घेते मी त्याच्यामध्ये. बघा, रनर होऊन झालेला आहे. आता आपण याला पलटवून घेऊया. बघा, या प्रकारे पलटवून घ्यायचं आणि आता दोन्ही साईडने आपण त्याला स्टिच करणार आहोत. तर स्टिच कसं करायचं बघा, असं साधंही स्टिच केलं तरीही चालेल, पण मी थोडंसं वेगळं करते. तर याला आपण एक अर्धा इंच, चैनच्या वरती अर्धा इंच असं आपण याला फोल्ड करणार आहोत. म्हणजे चैनच्या वरती अर्धा इंच कापड राहील असं. जिथून आपली झिप लावलेली आहे तिथून वरती अर्धा इंच मोजायचं आणि तिथून फोल्ड करायचं आणि मग दोन्ही साईडने याला स्टिच करून घ्यायचे. आणि आता स्टिच करायचे. आता कॉईन पाऊच पण आपलं तयार झालेलं आहे. बघा, आता आपण ओपन करूया.
ओपन केल्याच्यानंतर खूप सुंदर असं कॉइन पाऊच तयार झालेलं आहे बघा. आणि खूप इझी पद्धत आहे, तुम्ही अगदी इझिली बनवू शकता. आणि काहीही नाही, घरच्या साहित्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे तर आपले कितीतरी पडलेले असतात, त्यापासून आपण नक्कीच असे छोटे छोटे कॉइन पाऊच तर बनवूच शकतो. आणि हा कॉम्बो पण खूप सुंदर झालेला आहे. त्याचे काने कोपरे आपण एकदम व्यवस्थित काढून घेऊया. बघा, मी कैचीच्या सहाय्यानेच करते. या प्रकारे व्यवस्थित त्याचे कोपरे काढून घेऊ. आणि आता छान असं पाऊच बनून तयार झालेलं आहे आपलं. तर बघा, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? छान वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कॉम्बो कसा वाटला ते पण सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, किती छान आपला कॉम्बो तयार झालेला आहे. तर या प्रकारे बघा, आता याच्यामध्ये मी दुसरं पॉकेट ठेवलं होतं, पण आपण आता ते काढून याच्यामध्ये हे पॉकेट ठेवूया. म्हणजे आपल्या याच्यामध्ये मोबाईल आणि पाऊच पण राहतं आणि अजूनही त्याच्यामध्ये स्पेस आहे. तर याच्यामध्ये तुम्ही याच्यापेक्षा थोडं मोठं पॉकेट ठेवलं तरी चालेल, किंवा अजूनही काही तुमचे कार्ड्स वगैरे ठेवले तरीही चालेल. आणि छान अशी पर्स बघा, छान पर्स तयार झालेली आहे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नक्की बनवून पण बघाल आणि बनवून बघाच. खूप सोपी आणि साधी पद्धत मी सांगितलेली आहे, खूप इझी आहे. तर अशा प्रकारे तुम्हीही बनवू शकता. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू.